मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील ज्यूस पिऊन आपलं उपोषण सोडणार आहेत। तरी थेट लाईव्ह दृश्य आहेत नवी मुंबईमधल्या शिवाजी चौकातली। मनोज जरांगे पाटील हात उंचावून आपल्या सगळ्या समाज बांधवांना आपण ही लढाई जिंकली असल्याची भावना या ठिकाणी व्यक्त करतात। तर अनेक जेसीबी सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते व्यासपीठावर जातील आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण मागे घेणार आहेत। ही थेट दृश्य पाहतोय नवी मुंबईतल्या शिवाजी मैदानातली ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं गेल्या 2 दिवसांपासून मराठा बांधव तळ ठोकून होते आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचं जे म्हणणं होतं, त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य केलेल्या आहेत। मुख्यमंत्री सुद्धा आपल्याला दिसतात जरांगे पाटलांसोबत आणि त्यांच्या चेहऱ्यावर हा मोठा लढा आम्ही जिंकल्याची भावना आता आपल्याला व्यक्त होते। दोन्ही हात उंचावून ते आपल्या सगळ्या समाज बांधवांना नमस्कार करतात, त्यांचे आभारही मानतात, कारण त्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळेच मनोज जरांगे आज ही लढाई जिंकू शकलेले आहेत। छत्रपतीला पुष्पार्पण करून या सुवर्ण सणाला सुरुवात करायची। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार संपूर्ण महाराष्ट्र आज एक ऐतिहासिक निर्णयाचे आपण सर्वजण साक्षीदार होत आहोत। मराठ्यांचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी मराठ्यांचे संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे या सुवर्ण क्षणाचं सुरुवात करत आहेत आणि मराठ्यांचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना या ठिकाणी पुष्पार्पण अर्पण होत आहे। या दोन्ही पवित्र हातातून हा पुष्पहार अर्पण होत आहे। मी या ठिकाणी सन्माननीय मनोजदादांनी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो, आपण हार अर्पण करायचंय। छत्रपती शिवाजी महाराज की। अरे आवाज महाराष्ट्राच्या कणाकणापर्यंत गेला पाहिजे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। अरे तुमचं आमचं नातं काय? अरे तुमचं आमचं नातं काय? या ठिकाणी मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढ्यातला ऐतिहासिक क्षण आणि या ऐतिहासिक क्षणाचे जे खऱ्या अर्थाने
या ठिकाणी सन्माननीय दीपक केसरकर साहेब, गिरीश महाजन साहेब यांनी छत्रपतींना पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि आज या ऐतिहासिक क्षणासाठी मराठ्यांचे संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब या दोघांनी शपथ घेतली होती, मराठा समाजाला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही आणि ती शपथ पूर्ण होत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं. या दोन्ही योद्ध्यांनी दोन्ही